महाराष्ट्रात घरगुती सौर ऊर्जेला मोठी चालना मिळत असतानाच MSEDCL ने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे सोलर ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापरांवर आधारित सोलर समतेला मर्यादा घालण्याचा निर्णय लागू करण्यात आल्याने राज्यातील जवळपास 60% बुकिंग प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारीपासून लागू झालेल्या या बदलांमुळे ग्राहकांना त्यांच्या भविष्यातील गरजांनुसार सोलर क्षमता निवडण्याचा पर्याय मर्यादित झाला आहे। यापूर्वी ग्राहकांना अपेक्षित वापर लक्षात घेऊन क्षमता खरेदी करता येत होती, मात्र आता मागील वापरांच्या आधारेच मंजुरी दिली जात असल्याने नव्या घरांना, नव्या कनेक्शन धारकांना तसेच वापर वाढविणाऱ्या तयारीत असलेल्या कुटुंबांना फटका बसणार आहे। उद्योग प्रतिनिधींनी हा निर्णय महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन MERCच्या नियमांशी विसंगत असल्याचा आरोप केला आहे। तसेच केंद्र शासनाच्या PM सूर्यघर योजना अंतर्गत महाराष्ट्रात मोठा वाडा असताना अशा मर्यादांमुळे योजनेच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। विशेषतः नव्याने बांधलेल्या घरांना मागील वापराचा इतिहास नसल्याने केवळ 1 किलोवॉट पर्यंतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। सोसायट्यांमध्ये एकत्रित वापर असूनही स्वतंत्र मीटरच्या आधारे मर्यादा ठरवल्यास सामूहिक सौर प्रकल्पांना अडथळे निर्माण होणार असल्याचेही सांगण्यात आले। सोलर उद्योगांशी संबंधित EPC कंपन्या, विक्रेते आणि तंत्रज्ञ यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून रोजगारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यातील हरित ऊर्जा उद्दिष्टे आणि सौर क्रांतीला चालना देणाऱ्या धोरणांना यामुळे धक्का बसू शकतो, अशी भूमिका उद्योग संघटनांनी मांडली आहे। दरम्यान या निर्णयाबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा विस्तृत स्पष्टीकरण अद्याप जाहीर झाले नसल्याचे नमूद करत संबंधित संघटनांनी तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। राज्यात दरमहा हजारो घरे सोलर स्वीकारत असताना हा बदल ग्राहक आणि उद्योग या दोघांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे। नमस्कार, मी विवेक यादव पाटील, अमरावती एरिया डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन असं आमच्या संघटनेचं नाव आहे। आम्ही आज इथं एकत्र झालेलो आहे। जे 13 फेब्रुवारीपासून महावितरणने नवीन नियम लावलेले आहे, PM सूर्यघर आणि सोलर रूफटॉपसाठी ॲप्लिकेशन करताना त्याच्या निषेधार्थ आणि त्याचे अपोज करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्र झालेलो आहे। त्याच्यानंतर त्याचे पॉईंट्स जे आहे की आता कोणाला 1 किलोवॅट सोलर ॲप्लिकेशन करायचं असलं किंवा 3 किलोवॅट करायचं असलं तर त्याला फक्त अप्रुव्हल 1 किलोवॅटचं भेटत आहे। म्हणजे PM सूर्यघर योजनेमध्ये आपल्याला 10 किलोवॅटपर्यंत ऑटो अप्रुव्हल भेटते, पण आपल्याला महावितरण ही पूर्ण अपोजमध्ये जाताना दिसत आहे की ती म्हणते आहे की फक्त 12 महिन्याच्या सरासरीनुसार तुम्हाला सोलर लावता येणार आहे। यावर आता पुढची आमची रूपरेषा आणि कोणाकोणाला त्याच्या अगेन्स्टमध्ये काय काय करता येईल त्या गोष्टी आम्ही आता करणार आहे। माझं नाव योगराज मोरे, डायरेक्टर महाऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड आणि गव्हर्नमेंट सर्टिफाईड नॅशनल सोलर ट्रेनर। आज आपण आम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्याचा मुख्य उद्देश हा आहे की महावितरणने न सांगता नवीन नियम लागू केलेले आहेत आणि त्याची कुठेही त्यांनी GRमध्ये नोंद GRच्या स्वरूपात त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे किंवा कुठल्याही नोटिफिकेशन आजपर्यंत न देता त्यांनी डायरेक्ट ही नियमावली लागू केली आहे। आता हा जो नियम आहे हा नियम ग्राहकांच्या विरोधात आहे, कारण की MSEDCLचं असं म्हणणं आहे की कुठल्याही ग्राहकाकडे मागच्या 12 महिन्याचा जो ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज बघता तुम्ही सोलर प्लांट लावा। तर आता एखाद्या घरी जर आपण मागच्या 12 महिन्याचा जर ॲव्हरेज बघितला तर त्याच्या अकॉर्डिंग त्याच्या घरी जे काही युनिट जळणार आहे त्याच्या अकॉर्डिंग आम्ही प्लांट लावू पण शकतो। आमचं असं हे नाही आहे की 2 किलोवॅटचं जर त्याचं ॲज पर कॅल्क्युलेशन आलं मागचा 12 महिन्याचा ॲव्हरेज आला तर तो आम्ही लावू पण शकतो, कारण की काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। परंतु त्या कस्टमरला भविष्यात AC घ्यायचा आहे, इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचं आहे, मग त्यावेळेस त्याचा भार वाढेल आणि पुन्हा मग तो प्लांट लावेल का?
पुन्हा तोच खर्च करेल का, पुन्हा त्याच्यासाठी तेवढं इन्व्हर्टर कॅपॅसिटी तो लावेल का, तो परत हेच काम करायचं आणि ग्राहकाला त्याचा अननेसेसरी भुर्दंड पडायचा. म्हणून सिटीस्कॅप न्यूज अमरावती.